नमस्कार प्रेक्षकांनो, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शौर्य झोपलेला असतो आणि त्या क्षणी त्याला आठवायला सुरुवात होते ती म्हणजे त्याच्या बाबांचे शब्द. म्हणजेच हर्षवर्धन ज्या पद्धतीने बोललेला होता की ती ऊर्जा जी आहे ती माझ्या पुढे काही टिकू शकणार नाही, तिच्या बापाचा जो वारसा आहे तो पुढे चालवणार ती, असं हर्षवर्धन बोललेलं असतो. त्यावेळेस ही केस माझ्यासाठी छाटछूट आहे, ती मी अशीच जिंकणार आहे, हे सगळं शौर्याला ऐकायला येत असतं. आणि शौर्याला ते आठवतं. शौर्य म्हणतो की नाही, ऊर्जासाठी खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाबांच्या आयुष्यातली ही छोटी केस असेल, पण ऊर्जा पहिल्यांदा कोर्टात उभी राहणार आहे आणि ऊर्जासाठी ही तिच्या आयुष्यातली पहिली केस आहे. मला ऊर्जाकडे गेलं पाहिजे, हा विचार शौर्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि शौर्य खूप कासावीस होतो आणि म्हणतो की नाही, मला आवरलं पाहिजे आणि पहिलं ऊर्जाकडे गेलं पाहिजे, हा एकच विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो. त्यासोबतच इकडे ऊर्जासुद्धा उठलेली असते, तयार होत असते. तिच्या बाबांचा जो कोट आहे तो कोट ती अंगावरती घालत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा थोडीशी डिस्टर्ब झालेली असते. तिला थोडं वाईट वाटत असतं की हे सगळं काय होतंय, म्हणजे आज आपण कोर्टामध्ये थांबू शकणार आहे का, आपला निभाव लागू शकणार आहे का, या गोष्टीची भीती तिच्या मनात असते आणि त्यामुळं ती थोडीशी कासावीस झालेली असते. त्याचवेळी पद्मा तिथं आलेली असते. ऊर्जाने मंग्याला बोलवलेलं असतं आणि मंग्याला ती म्हणते, मंग्या तुझ्या लक्षात आहे ना. पद्माला ती सांगते की तू मंग्याबरोबर जा. पद्मा म्हणते, पण ऊर्जाताई मी तुमच्याबरोबर येते ना. ऊर्जाचा हा सगळा प्लॅन असतो. ऊर्जा म्हणते की नाही, त्या लोकांना माहिती आहे तू माझ्याबरोबर येणार आहेस आणि मग ते काही करू शकतात, त्यांनी माझ्या मागावर माणसंही ठेवलेली असतील. हे सगळं जेव्हा सुरू असतं तेव्हा मात्र इकडे मंग्याला ती म्हणते, मंग्या मी नेहमीच्या रस्त्याने येईल, तुला कुठल्या रस्त्याने यायचं आहे माहिती आहे ना. तेव्हा मंग्या म्हणत असतो की हो, काळजी नको करूस, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र आता पद्मा म्हणत असते की नाही ऊर्जाताई मी तुझ्यासोबत येते ना. पण इकडे ऊर्जा मात्र ऐकायला तयार नसते. ऊर्जाचं म्हणणं असतं की नाही, कारण तुझ्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, कोर्टात पोहोचणं गरजेचं आहे. तर इकडे ऊर्जाला चांगलंच माहिती आहे हर्षवर्धन जहागीरदार काय करू शकतो. मंग्याला सांगितले लॉंग रूटने घेऊन पद्माला यायचं आहे. इकडे आता पूर्वा तिला सांगू लागते की ऊर्जा काळजी करू नकोस, बाप्पाचा आशीर्वाद तर तुझ्यासोबत आहेच, पण त्याचबरोबर तुझ्या बाबांचा आशीर्वाद सुद्धा तुझ्यासोबत आहे. आज तू कोर्टात व्यवस्थित लढणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही, अजिबात काळजी करू नको, असं इकडे पूर्वा तिला सांगत असते आणि तिला एक धीर देत असते. कारण ऊर्जासाठी ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे, कारण ऊर्जा आज कोर्टात पहिल्यांदा उभी राहणार आहे आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट ही आहे की ती हर्षवर्धन जहागीरदारच्या समोर उभी राहणार आहे. कारण हर्षवर्धन जहागीरदार असा वकील आहे की तो समोरच्या वकिलाला हरवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. इकडे आता हर्षवर्धन निघालेला आहे. त्याचवेळी तिथे येते विजया आणि ती आरतीचं ताट घेऊन आलेली असते, हर्षवर्धनच्या समोर उभी असते. हर्षवर्धन म्हणतो हे सगळं काय आहे. तेव्हा ती म्हणते तुम्ही कोर्टात निघालाय ना. हर्षवर्धन म्हणतो कसं आहे, माझ्या टॅलेंटवर विश्वास आहे, हे तू औक्षण करते, दही साखर देते, ह्या कोणत्याही गोष्टींवरती माझा विश्वास नाही आणि माझ्याकडे बुद्धी भरपूर आहे. कसं आहे, कोर्टात देवाचं काही चालत नाही, कोर्टामध्ये लागतो तो कॉन्फिडन्स आणि हुशारी, ती हुशारी माझ्याकडे आहे, त्यामुळं मला घाबरण्याची गरज नाही, असं इकडे तो सांगत असतो. तेव्हा पूर्वा मात्र ऊर्जाला म्हणत असते की तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, कोणत्याही गोष्टीची अजिबात विचार करायची गरज नाही, असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं. आणि तेव्हाच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे दळवी काकू तिथं आलेले असतात आणि दळवी काकू म्हणतात, काय गं, इथं आमच्याबरोबर एवढी भांडत असते ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुला, कोर्टात पण भांड की, दे उत्तरं, आणि तुला प्रॅक्टिस आहेच की आणि आहे की आमचा आशीर्वाद. बरं मी येऊ का तुझी बॉडीगार्ड बनून तिथं, जर तुला काय कोण म्हणलं तर फक्त मला इशारा करायचा आणि सांगायचं, बघ एकेकाची कशी वाट लावते ते. आता सगळ्या चाळीतल्या बायका ऊर्जा पहिल्यांदा कोर्टात जाणार आहे, तिच्यासाठी ही केस किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना माहिती असतं आणि सगळ्याजणी तिथं आलेल्या असतात, सगळ्या आरतीचं ताट घेऊन आलेले असतात. दळवी काकू मात्र ऊर्जाला सांगत असतात की अजिबात घाबरण्याची गरज नाही, काही काळजी करू नको, ही केस व्यवस्थितच होणार आहे, तुझ्यासाठी ही केस महत्त्वाची आहे ते आम्हाला माहिती आहे, असं सुद्धा दळवी काकूंनी सांगितलेलं असतं. आणि एवढी खमकी आहेस की तू, कशाला घाबरायची गरज आहे तुला, एवढी आमच्या सगळ्यांसोबत भांडत असतीस की इथं, असं सुद्धा त्या सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे आता पूर्वाला दळवी काकू म्हणतात की औक्षण करून घेतो,
पूर्वा आता औक्षण करते. पूर्वानेही औक्षणाचं ताट रेडी ठेवलेलं असतं आणि पूर्वा ऊर्जाचं औक्षण करते. ऊर्जा पूर्वाला नमस्कार करते. त्याचबरोबर सगळ्या बायकांनी आरतीची ताटं आणलेली असतात. दळवी काकूसुद्धा आता ऊर्जाचं औक्षण करतात आणि ऊर्जाला तिथे त्या आशीर्वाद देतात. सगळ्या बायकांना दळवी काकू म्हणतात, घ्या गं, औक्षण करून घ्या. आणि असं म्हणत सगळ्यांना औक्षण करायला सांगितलेलं आहे आणि सगळ्या बायका औक्षण करतात. ऊर्जाला आशीर्वाद देतात, भरभरून शुभेच्छा देतात. पूर्वा ऊर्जाला सांगते, काळजी करू नको. मला खात्री आहे की तू कोर्टात छानच लढणार आहेस. त्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, असंही सांगितलेलं असतं. त्यासोबतच आता ऊर्जा जायला निघते. थोडीशी मनात भीती असते, कारण ही केस ऊर्जासाठीही तेवढीच महत्त्वाची आहे आणि पद्मासाठीही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळं ऊर्जा खंबीरपणे आता निघालेली असते आणि थोडीशी धाकधूक तिच्या मनात असते आणि पाहते तर काय, तिथे चाळीच्या बाहेर शौर्य येऊन थांबलेला असतो. ऊर्जा म्हणते, शौर्य तू? आणि तू इथे कसं रे? तेव्हा तो म्हणतो की काय, तुला आवडलं नाही का मी इथं आलेलो? नाही, तसं सांग. ऊर्जा म्हणते, नाही, खरं तर माझ्या मनात खूप भीती होती, पण तू आलास बरं वाटलं. पण ऊर्जा मात्र त्याला विचारते, हे सगळं कसं शक्य आहे? तुला कसं कळतं रे? तेव्हा तो म्हणतो, प्रेमात पडल्यावर. आता ऊर्जा त्याला प्रश्न विचारू लागते, प्रेमात पडला म्हणजे तू माझ्या प्रेमात पडलाय का? तेव्हा शौर्य म्हणतो, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेमात तर तुम्ही पडलाय. मला सांग, तुला का बरं वाटलं मी आल्यानंतर? मी नसताना तुला काय वाटत होतं? तेव्हा ती म्हणते, मला बरं वाटलं, आधार वाटला. मला खरं तर खूप धाकधूक वाटत होते, पण तू आल्यामुळं मी थोडी रिलॅक्स झाले, असं ती सांगू लागते. तेव्हा इकडे आता शौर्य म्हणतो की ॲडव्होकेट ऊर्जा यशवंत शिंदे, आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. शौर्य इथं आल्यामुळं तुम्हाला बरं कसं काय वाटलं? तुम्हाला असं का वाटतं? म्हणजे तुम्ही शौर्याच्या प्रेमात पडलेला आहात का मिलॉर्ड? ऊर्जाने उत्तर दिलं पाहिजे. असं म्हणत शौर्य तिला प्रश्नावर प्रश्न विचारत असतो आणि ऊर्जा मात्र शौर्याचं बोलणं ऐकत असते. काय उत्तर द्यावं हा प्रश्न मात्र ऊर्जाच्या समोर असतो आणि ऊर्जा शांत होते आणि पुन्हा मात्र शौर्य तिला प्रश्नच विचारत असतो आणि त्याचवेळी ऊर्जा म्हणते की काय चाललंय हे? तेव्हा तो म्हणतो, बघ ना, विचार कर, म्हणजे तुला तर बरं वाटतंय मी आल्यामुळं. आणि शौर्याचं हे बोलणं ऐकून ऊर्जा म्हणते की काय हे? आणि शेवटी ती म्हणते की आधार वाटतो. त्याचवेळी दोघंही आता बोलत असतात आणि तेवढ्यातच रिक्षा येते. रिक्षात बसतात आणि कोर्टात निघतात, कारण उशीर होत असतो. आता कोर्टात आल्यानंतर रिक्षातून ती उतरते. शौर्य म्हणतो की जा, तुम्ही रिक्षाचं भाडं देऊन येतो, उशीर होते, तू कोर्टात पुढे हो, असं शौर्याने सांगितलेलं असतं. आता ऊर्जा पुढे येत असते. तेवढ्यातच हर्षवर्धन जहागीरदारची गाडी येते. हर्षवर्धन जहागीरदार गाडीतून उतरतो आणि तो ऊर्जाच्या समोर येऊन उभा थांबतो. तेव्हा तो म्हणतो की काय हे, म्हणजे तू बघ ना, काय भारी तुझं नशीब आहे, तू पहिली केस लढतेस आणि तीही माझ्यासमोर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वारसा चालवायचं आहे गं, म्हणजे ही केस फक्त केस नाही आहे, तर वारसाची सुद्धा केस आहे. कसं आहे, तुझा बाप जसा आहे ना तसं यशवंत आहे ना, माझ्यासमोर कोर्टात उभं राहायचा, खूप हुशार होता. कसं आहे, हुशारी टॅलेंट असून उपयोग नाही होत. कोर्टामध्ये तुमची बाजू, तुमचे मुद्दे तुम्हाला ठामपणे मांडता आले पाहिजेत आणि ते जर मांडता आले नाही तर तुझ्या बापाची जी अवस्था झालेली आहे ती अवस्था तुझी होऊ शकते. हे सगळं जे बोलणं असतं ते खरं तर ऊर्जाला खूप त्रास देत असतं. ऊर्जा निघालेली असते आणि पुन्हा हर्षवर्धन पाहतो आणि तिचा कोट जो असतो तो उसवलेला असतो, फाटलेला असतो. तेव्हा तो म्हणतो की कोट फाटलेला आहे. तेव्हा ऊर्जा सांगू लागते, हा माझ्या बाबांचा कोट आहे, माझ्यासाठी आधार आहे, माझ्यासाठी आशीर्वाद आहे, त्याची किंमत तुम्हाला काय कळणार आहे, खूप मौल्यवान आहे तो माझ्यासाठी, असं म्हणत ऊर्जाने हर्षवर्धनला त्याचीच लायकी दाखवलेली असते. आता इकडे शौर्य कोर्टात येतो. भजन तिथं असतो. भजनला शौर्य विचारतो, आज एवढा शुकशुकाट का आहे, म्हणजे कोर्टात गर्दी का नाही आहे? तेव्हा भजन सांगतो की ऑन कॅमेरा हिअरिंग होणार आहे, सगळं शूट होणार आहे इथे. हे ऐकल्यानंतर शौर्याला धक्का बसलेला असतो की ऑन कॅमेरा का होणार आहे शूट, हे सगळं काय आहे या सगळ्याचा अर्थ? इकडे कोर्टामध्ये आता ऑन कॅमेरा आहे, ते सगळे आरोपी आणलेले असतात आणि सगळेजण कोर्टामध्ये हजर असतात. त्याचबरोबर हर्षवर्धन जहागीरदारसुद्धा तिथे येतात. ऊर्जाला विचारलं जातं. ऊर्जा सांगते की हो, मी बाजू घेऊन लढणार आहे, हे सुद्धा ऊर्जाने सांगितलेलं असतं. आता ऊर्जा थोडीशी कासावीस होत असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन जहागीरदार समोर येतो
आणि तो बोलू लागतो की हो, मी आहे, मी आरोपीच्या बाजूने आहे आणि विक्टिमच्या बाजूने ही आहे. तर कोणी कोर्टाला विनंती केलेली होती की ऑन कॅमेरा हे सगळं झालं पाहिजे? तेव्हा हर्षवर्धन सांगतो की मी केलेली होती. कारण जो आरोपी आहे, म्हणजे ज्याच्यावरती एफ-आय-आर दाखल केलेली आहे, तो एक प्रतिष्ठित घरचा राजकारणी कुटुंबातला मुलगा आहे. आपल्या देशाचं भविष्य आहे, भवितव्य आहे आणि त्याच्यावरती चुकीचे आरोप केले जात आहेत. तर मीडियामध्ये पुन्हा उलटसुलट चर्चा होऊ नये यासाठीच मी ऑन कॅमेराची रिक्वेस्ट केलेली होती. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोललं जात असतं, तेव्हा ऊर्जाला विचारलं जातं की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, हे सगळं जे काही घडतंय त्याच्यामुळं? तेव्हा मात्र ऊर्जा सांगत असते की नाही, नाही आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. असं ऊर्जाने सांगितल्याबरोबर ती म्हणते कसं आहे, यांच्यासाठी यांच्या आरोपीचं यांच्या अशिलाचं नाव जसं महत्त्वाचं आहे, तसं माझ्या अशिलाची आबरू माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळं मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे सगळं घडत असतं आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. स्पष्टपणे तिची बाजू स्वतःची तिने मांडलेली असते आणि सांगितलेलं सुद्धा असतं. तेव्हा मात्र इकडे लगेचच बोलतो तो म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार की काही काळजी करायची गरज नाही आहे. आता त्यांनाही मान्य आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत. त्यानंतर इकडे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे की आता हर्षवर्धन जहागीरदारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही आत्ता सध्या जे काही घडत आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्टासमोर आलेल्याच आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की विक्टिम इथं आलेला नाही आहे, ज्याच्यावरती एफ-आय-आर दाखल झालेली आहे तो आरोपी इथं आलेला नाही. तर ही कोर्टात केस उभी राहू शकत नाही आहे, कोर्टाचा वेळ वाया जातो आहे. ही केस डिसमिस झाली पाहिजे. आता मंग्या अजून का पोचलेला नाही आहे ह्या गोष्टीचा विचार ऊर्जा करत असते. पण उद्याच्या भागात नक्कीच मंग्या कोर्टात हजर झालेला आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.